राज्यात बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारच्या विरोधात महिलांनी आक्रोश मोर्चा काढून मुंडन करून सरकारचा केला निषेध। सध्या राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, मोठ्या प्रमाणात होणारे बलात्कार आणि हत्याच्या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ यवतमाळच्या पांढरकवडा इथं निर्भय नारी विचार मंचच्या वतीनं भव्य असा आक्रोश मोर्चा काढून बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा व कायद्याचा मुंडन करून निषेध व्यक्त करण्यात आला। कायद्यामध्ये महिलांवर सुरक्षेच्या विशेष तरतुदी शासनाने करावेत, क्रूर अमानवीय घटनांच्या दोषींना मृत्यूदंड कायदा करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। परमिशन घेतली मी गायची कॅमेरा चालू ना आलं झालं न्यायासाठी आपल्याला आपली व्यवस्था पाहिजे। आपण दिसत का कामाने आपण प्रत्येक गोष्टी दिसलेल्या आहेत, फक्त एकच बलात्कार नाहीये। हे जातीचा प्रकार कुणीही न्याय मिळालेला नाही आपल्याला। आपण आशिका 8 वर्षाची मुलगी तिला मंदिरामध्ये 8 दिवस मोडून ठेवण्यासाठी तिच्यावर सतत बलात्कार करण्यात आला आणि 8 दिवसानंतर तिला भेटून तिला दंडावरून देण्यात आला। कोणाला न्याय मिळाला? विचार करा, आपण काय केलेलं आहे? आपण त्याच्यासाठी कोणासाठी लढतोय? आपण हॉस्टेलमध्ये मुली शिकतात, ज्या मुली शाळेमध्ये शिकतात त्यांच्यावर सुरक्षित आहे महिला। बसमध्ये आहे, ट्रेनमध्ये आहे, घरात आहे, शेजारी आहे, हॉस्पिटल्समध्ये आहे, त्यांचे किती सुरक्षित आहे याचा प्रश्न आपण विचारला का? आपण स्वतःला आपण नाही सुरक्षित होतो आणि आपल्याला सुरक्षित करायचं असेल तर आवाज आपल्याला उचलावं लागेल, आपल्याला सगळं काही थांबावं लागेल। जेव्हापर्यंत बलात्काराला शिक्षा मिळत नाही, फाशीची शिक्षा मिळत नाही, त्यापर्यंत आपण खूप बसले आणि पैसे असं मला इतकं वाटतं। आणि आपण हे दुसरे मोर्चेच काढून इथेच थांबवलं पाहिजे, तर याच्या एंडपर्यंत आपण गेलो पाहिजे। ही जी प्रस्थापित सरकार आहे ही व्यवस्थाईला उलटून लावण्याचं काम हे आपलं आहे। सगळ्यात मोठी शक्ती आपल्या महिलांकडे आहे। मला ते सांगावं वाटते, तुम्ही हे ऐकलंच असेल, पायची जात, कांद्याची पात, मारली लाट, पडली साखर, बाई अक्कल नसते अशी किती व्यवस्था म्हणते। अरे त्याच व्यवस्थेला उलटून लावलं आपल्या सावित्रीबाई फुलेने आणि संपूर्ण स्त्रीवर्गाला शिक्षित केले। आपण त्यांच्या लेखी आहोत, आपण जिजाऊच्या लेखी आहोत, आपण राणी दुर्गावतीच्या लेखी, आपण रमाईच्या लेखी आहोत। आपण काय आहोत ही शक्ती आपण जाणून घेणे गरजेचे आहे। कोणावर समोर हात पसरू नका। जिथे वाटते आपल्यावर अन्याय अत्याचार होत आहे तिथेच त्याला उत्तर द्या, तिथेच त्याला शिक्षा झाली पाहिजे। घ्या हा कायदा आपण आपल्या हातात घ्या, तेव्हाच हे सगळं काही थांबेल, नाही तर तसे मोर्चे काढू आणि तुमच्यापासून याला अर्थ राहणार नाही असं मला इथं म्हणावंसं वाटते। आणि ह्या संदर्भात आपल्या ज्या सुवर्णा मॅडम आहेत त्यांनी खूप मोठं पाऊल उचलले आहे। ते जे निषेधार्थ त्या मुंडन करणार आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी। तर खरंच आपण सर्वांनी विचार करायला हवा की कुठे चाललोय आपण, कुठे चाललाय आपला देश, ही व्यवस्था कोणाच्या हातात आहे। ही व्यवस्था उलटून लावायची असेल तर आपण सर्व महिलांनी एकत्र होणे गरजेचं आहे। मी सर्व महिलांना ते आवाहन करते, अशी निवासी महिला संघाकडनं मी आवाहन करते की आपण सर्वांनी एकत्र यावे, एकत्र एका मंचावरती यावे आणि आपण आपली ताकद, आपली नारी ज्यांनी आमच्या निर्भय नारी विचार मंच पांढरकवडा आमच्या महिलांनी जेव्हा आम्ही ठरवलं की एक आपण पांढरकवडामध्ये जो मुद्दा आपला आहे, देशामध्ये अनेक बलात्कारवर बलात्कार होत आहे आणि दिवसेंदिवस ह्या बलात्कारांचं जे प्रमाण आहे ते कमी न होता ते वाढत चाललेलं आहे। अशा काही सरकारने उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून हे बलात्काराचं प्रमाण वाढलं पाहिजे। पण आम्ही बघतोय की निर्भया असू दे, आसिफा असू दे किंवा हाथरस असू दे, एवढे क्रूर आणि अमानवीय घटना झालेल्या आहे की त्या घटना आम्ही ऐकल्या तरी आमच्या अंगावर शहारे येतात। पण अक्षरशः आम्ही फक्त टीव्हीत बघितलं होतं तारीख पे तारीख, पण बलात्काराच्या घटनांमध्ये आम्ही आमच्या भारताच्या न्याय व्यवस्थामध्ये सुद्धा तारीख पे तारीखच बघत आलेलो आहोत। म्हणून आम्हाला वाटते की आता हे समीकरण कुठेतरी बदललं पाहिजे। सरकारांनी या वाढत्या बलात्काराच्या ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केल्या पाहिजे जेणेकरून ज्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये येतं की 4 वर्षाच्या पोरींसोबत 4 वर्षाच्या जी मुलगी धड चालायला बोलायलाही शिकलेली नाही अशा मुलींसोबत ज्या वेळेस अकृत्य करण्याचं ज्या डोक्यामध्ये येत्या अशा डोक्यांना छाटण्याचा कायदा आमच्या देशामध्ये झाला पाहिजे। जो कायदा चीनमध्ये जा तुम्ही, डेन्मार्कमध्ये जा तुम्ही किंवा साऊथ कोरियामध्ये जा तुम्ही, भारताच्या आजूबाजूला जेवढेही देश आहे त्या सगळ्या देशामध्ये बलात्कार करणाऱ्यांवर असा कायदा आहे की एका देशामध्ये तर असा आहे की डुकरांना सोडून त्या डुकरांच्या माध्यमातून त्यांना मारल्या जाते, एका देशामध्ये असा
कायदा आहे की त्याला सरळ गुन्हा सिद्ध झाल्याबरोबर त्याच्या डोक्यामध्ये गोळी घालल्या जाते. एका देशामध्ये असा कायदा आहे की एका हप्त्याच्या आतमध्ये त्याला फाशी दिली जाते. अशा अनेक देशांमध्ये आहे. म्हणून त्या देशांमध्ये बलात्कारांच्या घटनांचे प्रमाण सुद्धा खूप कमी आहे. पण आमच्या देशामध्ये आता तुम्ही नुकतंच अजमेर प्रकरण बघितलं. अजमेर हे 32 वर्ष झाले. या 1992 मध्ये अजमेर एक सेक्स स्कॅन्डल झालं होतं, जे 100 मुलींचा त्याच्यामध्ये शोषण झालं होतं. त्यांचा रेप करून, त्यांचा व्हिडिओ करून, त्यांना ब्लॅकमेल करून त्या मुलींना त्या नराधमांनी ब्लॅकमेल केलं. अशा 100 कितीतरी मुली होत्या. कारण आम्हाला ह्या बलात्कारांचा नेमका आकडा माहित नाही. कारण आमची इज्जत आमच्या योनीमध्ये कोणी ठेवली हे आम्हाला माहित नाही. पण आम्ही नेहमी हेच म्हणतो की आमच्यासोबत काही घडलं तर हे सांगू की नको. कारण सांगलं तर समाज आम्हाला एक्सेप्ट करणार नाही, स्वीकार नाही, किंवा आम्हाला न्याय लवकर मिळणार नाही. आणि हे आम्ही बघतोच ना. 32 वर्षांना जेव्हा ह्या देशामध्ये बलात्कारांच्या खटल्यांना न्याय लागतो तर आम्ही कशी हिंमत करू की आमच्यासोबत काहीतरी चुकीचं होईल आणि आम्ही ह्या न्यायालयाचे दरवाजे खटखटू. म्हणून आम्ही आता ह्या महिला आमच्या समस्त निर्भय नारी विचार मंचाच्या वतीने आणि आमच्या इथे उपस्थित सर्व महिला ज्या आमच्या आज पाठीशी आहे आणि आपला स्वतःचा हक्क म्हणून आलेला आहे. आणि आमच्या ह्या भगिनींना, आम्हाला ज्यांनी ह्या पांढरकोड्यामध्ये आमच्या सर्व ज्येष्ठ बंधू भगिनी मार्गदर्शकांनी आम्हाला पाठिंबा दिला, खरोखरच मी तुमची आभारी आहे. आणि भविष्यातही आमच्या महिलांकडून सरकारने असं कुठलं तरी उग्र पाऊल उचलल्या जावं, अशी घटना घडू नये याची सरकारने दक्षता घ्यावी. आणि जे आता श्यामकुमार मॅडमने माझ्या मुंडनाचा, मी सुवर्णावरकडे मी आज एक निर्णय घेतला. ज्या सरकारला आमच्या इज्जती गेल्या, आमच्या मुलींच्या म्हणजे बलात्कार होतो, त्या सरकारला तीळ मात्र फरक पडत नाहीये, तर माझ्या मुंडनाला देखील फरक पडणार नाही. पण भारतीय संस्कृती अशी आहे की भारतीय संस्कृतीमध्ये ज्या वेळेस घरचा कोणीतरी कर्ता पुरुष मरतो, आई वडील मरतो, त्याच्या नावाने मुंडन केलं जाते. म्हणून अशा मेलेल्या सरकारच्या नावाने आज मी मुंडन करणार आहे. महिलांमध्ये आहे, सर्वांनी पुढे यावं. हीच घटना नाही तर भारतामध्ये काय कुठेही, कोण्या खेड्यात पाड्यात, कुठे शहरात, अगदी आपल्या समोर एखादी घटना होत असेल तर एका महिलेने उठून उभं व्हावं आणि सगळ्या महिलांना एकत्र करून असं उठलं पाहिजे आणि त्याचा अंत केला पाहिजे. काय जाता न्याय मागायला? कोण देते न्याय तुम्हाला? काही नाही, न्याय मिळत नाही. नुसते मोर्चे काढता आणि हे पोस्टर रंगवता, ओरडता, फिरता, प्रदर्शन करता, याला काही अर्थ नाही. चिडे मारून टाकायचं. काय करते पाहू. असे किती बलात्कारी सुटलेले आहे, काहीच कोणी केलं नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटते की त्याला सोडावं ना, आपण तुळवून टाकावं या महिलांनी. एवढी आपल्या महिला ताकद आहे, कशाला घाबरता? एक महिला काय करू शकत नाही. कितीतरी रणांगणा या धर्तीवर झालेल्या आहेत. जिजाऊ, कितीतरी नावाने त्यांचे आता घेऊ शकणार नाही, पण आपल्याला त्यांचा पूर्व इतिहास माहित आहे. आज या कार्यक्रमाला सर्व रोडनी दुरून दुरून पाहत होते लोक, बायका दुरून पाहत होत्या. काय पाहता? या ना. तुमच्यात तर कोणीच नाही का? तुमच्या लेकी बाई नाही? तुमचं कोणीच नाही का इथे? आणि हेच आता तुम्हाला ते काय 3000 आणि डबे काय पेट्या हे दिलं असतं तर सगळे थांबत आले असते इथे. अरे एकत्र या नाही तर अशा वेळेस नाही येणार तर तुम्ही कशा वेळेस येणार? इथे कोणाचं एकट्याचं आहे का काम? इथे तर सर्व आपल्या जनतेचं काम आहे. आणि मला असं वाटते की आता याच्या पुढे कधीच कोणी चूप राहू नका. एक जरी महिला उठली तरी तिच्यासोबत असंख्य महिलांनी यावं आणि त्याचा नायनाट करावं, मी एवढंच सांगू शकते. आणि आक्रोश मोर्चाचा आपण हा सर्व महिलांनी इथे येऊन इतकं सुंदर प्रदर्शन करत आहे. खरोखर आपल्या महिलांमध्ये ताकद आहे. तेव्हा मी सर्वांचे आभार मानते. आणि माझे जे आयोजकांनी मला पण इथे 2 शब्द बोलण्याचं संधी दिली तेव्हा त्यांचे सुद्धा आभार मानते. जय भीम, जय भारत. धन्यवाद.